मयूर पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. लखन पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि आता मात्र पाहू शकाल पहिल्या फेरीतील आपण शेवटच्या सामन्याकडे वळतो. आणि आता मात्र तुम्हाला मंत्रमुग्ध करण्यासाठी आमचे सहकारी समालोचक मनोज कारवे सर पुन्हा जॉईन होत आहेत. सर्वांना शुभ दुपार, गुड आफ्टरनून. पंचांचा सिग्नल येतो, या सामना सुरू होतो. लेट्स प्ले ओटी कॉम्बॉक्स. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. आणि धन्यवाद भगवान सेठ पाटील. आपल्याला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. मित्रांनो, म्हणतात ना की आकाशाला हात लागलेले असलेल्या सुद्धा ज्यांचे पाय जमिनीवरती आहेत असे व्यक्तिमत्व आपले भगवान सेठ पाटील सर्वांचे लाडके. आणि त्यांचं कार्य महान आहे. दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस आणि दानशूर व्यक्तिमत्व. समाजसेवेसाठी सुद्धा ज्यांनी वसा घेतलाय, आपल्या बिझनेसमधून सुद्धा अनेक ज्यांनी प्रोजेक्ट उभे केले असे भगवान सेठ पाटील आपल्यामध्ये आज आहेत. यावेळेला ऑफ ट्रॅकर होता आणि त्याच्यावरती अगदी अपट शॉट असं म्हणू शकतो आपण, फेकून दिला चेंडूला मिड विकेटच्या वरून. सनसरीत खणखरीत षटकार. मध्ये भगवान सेठ पाटील यांचं पहिलं प्रोजेक्ट सक्सेसफुल झालं. पहिलं त्यांनी इमारत उभी केली डोंबिवली या ठिकाणी. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. आता सुद्धा त्यांनी अनेक प्रोजेक्ट उभे केले आहेत. डोंबिवलीमध्ये सुद्धा 18 मालेचं टॉवर सुरू आहे. आणि कोणगाव या ठिकाणी सुद्धा चांगलं त्यांचं प्रोजेक्ट सुरू आहे. त्याच्या सर्व प्रोजेक्टला आपण शुभेच्छा देऊया. आणि त्यांच्या मनामध्ये अजून बरेचसे काय स्वप्न आहेत ते सुद्धा पूर्ण होतील. ते थोडंसं गुपित असणार आहे आमच्यामध्ये. त्या स्वप्नासाठी त्यांना शुभेच्छा. आणि आपण शुभेच्छेच्या सोबतीला विकेटचं पतन सुद्धा पाहिलं. आणि आपल्याबरोबर रजा घेत असताना भगवान सेठ पाटील आपले लक्ष आभार की आपण अशीच आम्हाला साथ देत राहावी. आणि देवाकडे प्रार्थना करतो की तुम्हाला भरभरून यश प्राप्त होऊ दे. इथे विकेटचं पतन झालं, यशस्वी झाला गोलंदाज योगेश. झेल देण्यास भाग पाडलं. आदित्य नावाचा खंदा फलंदाज तिथे बाद झाला, ज्याने षटकार मारला होता. मधुकरजी वेलेकर, मयूरजी पाटील, भगवान सेठ पाटील आपल्याबरोबर रजा घेत असताना रामकृष्ण हरिकाकडे त्यांना निरोप द्यायला चाललेत. के.पी. पाटील सर, अजितजी पाटील हे आमचे 7 स्टार आहेत. 7 स्टारच्या पाठीशी कणाप्रमाणे उभे असलेले भगवान सेठ पाटील. प्रत्येकाचं महत्वाचं योगदान ह्या भल्या मोठ्या स्पर्धेसाठी. म्हणून तर प्रेक्षक ह्या स्पर्धेने 20 वर्षाची परंपरा इथे राखली आहे. आणि आपल्यामध्ये आपले लाडके मामा एकनाथ सेठ पाटील सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करू, स्वागत करूया. आणि चहूबाजूला प्रेक्षक अगदी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा आभार. बॉलर आहे योगेश. आदित्य बाद झाला. हरेकच्या सोबतीला जॉईंट होते. 1 हेमंत 1 डाऊन बॅट्समन. हेमंतने आलेल्या बॅट फिरवली. कुठल्याही पद्धतीने चेंडूला पाहिलं नाही. चेंडूचा गरीत बघा लंगडी स्टाईल बघा मेक्या सरांची. लेग बायची ऍक्शन. डेव्हिड शेफर्ड पण असेच करायचे. कालच मी उल्लेख केला की मेक्या सरांची थोडीशी स्टाईल जी आहे ती मिळती जुळती. इंटरनॅशनल अंपायर डेव्हिड शेफर्ड ज्याने अनेक वर्ल्ड कप कव्हर केले असे डेव्हिड शेफर्ड. धावसंख्या 8 वर. अनेक स्पर्धा कव्हर करणारे आमचे शंकरजी गुळवी, SK एंटरटेनमेंट सर्वांना एंटरटेन करतात घर बसल्या. चालता फिरता, ऑफिसला येता जाता, ट्रेनमध्ये, विमानामध्ये, हेलिकॉप्टरमध्ये, कुठे पण मोबाईल ऑन करा, टाईप करा SK एंटरटेनमेंट. आणि संजय स्मृती चषकाचा तुम्ही आनंद घेऊ शकता. इथे वाईटचा इशारा मेक्या सरांचा. येणाऱ्या 12 तारखेपासून 19 तारखेपर्यंत अग्री महोत्सव डोंबिवली कव्हर करणार आहेत SK एंटरटेनमेंट, शंकर गुळवी आणि टीम. त्यांना शुभेच्छा. धावसंख्या 9 वर. हो, उडवलाय मोठा फटका. गरुडाचे पंख घेऊन चेंडू उडाला आकाशी. येतोय षटकार. आकाश आणि बघा पक्षी सुद्धा इथे पूर्णपणे वावरतायत. आणि गरुडाला भेटायला जणू काय चेंडू गेला होता. उंच उडाला. अगदी जबरदस्त टायमिंग, बेमिसाल टायमिंग. हर इच्छा बॅट मधून हर हुन्नरी षटकार आलाय. आणि धावांची गती वेगाने फुलली आहे. 15 धावसंख्या. विकेटचं पतन झालं मला माहिती नाहीये, पण तुम्ही ओपनिंगला आलोय आणि मला ओपन करणं गरजेचं आहे. इथे गरजेचं आहे. स्मॅश केलंय. एक्स्ट्रा कव्हर चेंडू करून चेंडू जातोय
दणदणदण करत डीप एक्स्ट्रा कव्हरला सुंदर संजय स्मृती चौकार. खूप छान फटकेबाजी करतोय आणि मेरिटनुसार फटके मारतोय. बघा हा चौकार किती सुंदर. अगदी पायांचा स्टान्स अगदी स्टेज केलं, दोन्ही पाय स्टेज केले, बॉडीचा फॉलो थ्रू पुढे घेतला आणि येणाऱ्या चेंडूला ऑन द राईस अगदी स्मॅश केलं होतं, ढकललं. चांगला आडव्या बॅटचा प्रहार केला होता. शॉर्ट कव्हरच्या वरून, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून डीप झोनकडे 4 धावांसाठी चांगला स्टार्ट पाहतो आपण. एक गडी बाद, परंतु धावसंख्या 15च्या पुढे जात असताना 19 वर 4 धावांनी वाढली आहे. 19 ऑन द बोर्ड. आणि थोड्याच वेळामध्ये प्रेक्षकांनो तुम्हाला जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. अन्न क्षेत्र आज आमच्या मंडळाकडून आहे. विकास सेठ पाटील, गौतम सेठ पाटील, केपी सर यांच्या माध्यमातून तुम्हाला आजच्या ह्या दुपारच्या सत्रामध्ये स्नेह भोजन आहे, त्या भोजनाचा आपण आस्वाद घ्यावा. सुरुवात झाली की तुम्हाला आम्ही कळू. कुठे कोणी घरी जाऊ नका. आम्हाला जास्तीत जास्त प्रेक्षक जेवले तितके आम्हाला आमच्यावर जास्त सेवा झाली असा आम्हाला आनंद होणार आहे. तर आम्ही सेवा करण्यास तयार आहोत. आपण कृपया सेवेचा स्वीकार करावा. धावसंख्या 19. हो 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 हो. इथे पंचांनी काहीतरी आवाज दिला. नोचा आवाज आहे. ओव्हर स्टेप नो. येस. आणि प्लस 1 धाव तिथे डिक्लेअर पण आहे. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, जहां मेरा पैर पडा वहां चुना कम था. चांगली बारीक नजर पंचांची. इथपर्यंत आवाज आला होता. अगदी जसं रिलीज केलं, पाय पडला तिथे आणि आम्हाला इथे कानामध्ये एकच आवाज आला, नो. धावसंख्या 21 वर. पुढचा चेंडू फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू फ्री हिट, सुपर हिट बघायचा आहे. हो हो, उडवलाय. समोर खेचला अगदी लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये, परंतु लॉंग ऑफ वेगाने येतोय. 2 धावा मिळतील की रनआउट मिळेल? नाही नाही नाही. थोडासा वाईट फेकी. रॉकेट थ्रोची गरज असते अशा वेळेला. बारीक बारीक गोष्टींची काळजी घेणं तुम्हाला महत्वाचं असतं, तेव्हा तुम्हाला यश प्राप्त होत असतं. तुमची फेकी, तुमचं ग्राउंड फिल्डिंग, तुमची सीमारेषेचे फिल्डिंग, बरंच काय तुमच्यावर ते निर्भर असते आणि तुमच्या सक्सेसमध्ये तो वाटा असतो, हिस्सा असतो. धावसंख्या 23 वर. नानकर विरुद्ध पाहतोय आपण ज्युनियर नक्षत्र. चौदार पाडा स्लॉट केला इथे. अगदी स्लॉप स्वीपचा प्रयत्न होता, पण विस्तारिंग स्ट्रोक आहे. एकमेकांना कॉल दिलाच नाही. 30 सर्कलचा फिल्डर रिव्हर्स मध्ये गेला. समोरचे 2 डीप मध्ये फिल्डर आले, पण तो कोणी कोणाला आवाज न देता प्रयत्नच केले नाहीयेत. शर्तीचे प्रयत्न करणं गरजेचं असतं. हाफ चान्स होती, फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं तुम्हाला गरजेचं असतं. अशा वेळेला संधी सोडायची नसते, परंतु इथे संधी दवडली गेली आणि धावसंख्या 2 फुलली आहे 25 वर. 25 ऑन द बोर्ड. पुढे आला. पाहिलं शफल होतोय. फुललेचा चेंडू वापरला अवे फ्रॉम द बॉडी. ऑप्टिकच्या बाहेरून चेंडूला काढलं छान पद्धतीने गोलंदाज विघ्नेशने आणि डॉट चेंडू इथे काढण्यामध्ये सक्षम ठरला विघ्नेश. या षटकामध्ये पहिलाच नो पडलेला, त्यानंतर 2 डबल, त्यानंतर डॉट चौकार षटकारपासून वंचित ठेवलंय. जे चौकार षटकार आपल्याला पहिल्या षटकात पाहायला मिळते तसे होऊ दिले नाही. त्याचं कारण की अचूक मारा करतोय स्वतःच्या फॉलोमध्ये. काय कव्हरिंग करतोय बघा, काय नजर आहे, काय बॉडी बॅलन्स आहे, काय ॲथलेटिक्सपणा आहे. ही तुमची प्रॅक्टिस तुम्हाला दाखवत असते. मैदानामध्ये खेळताना तुम्ही असं ॲथलेटिक कार्य केलं पाहिजे. कधी पण वाकावं लागतं, कधी पण तुम्हाला झुकावं लागतं, कधी पण स्ट्रेच करावं लागतं. बॉडीला जिथे तुम्हाला अगदी फिट ठेवावी लागते आणि बॉडीला सवय सुद्धा ठेवणं गरजेचं असतं. गोपनीसारखी बॅट फिरवली, परंतु मिली हेलिकॉप्टर उडता आला नाही. तिथे हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता, पण तो तितका जागा रूम नव्हती चेंडूमध्ये. ओव्हरपिच चेंडू होता. चेंडूला अशा वेळेला हाफ व्हॉली घेणं गरजेचं असतं, किंवा एखादा यॉर्कर अगदी स्लॉटमध्ये आला तर त्यावेळेला तुमच्या स्टाईलने हा हेलिकॉप्टर उडवायचा असतो. आणि हे शॉट प्रसिद्ध झालेत, MS धोनीचे शॉट. लास्ट टू गो. धावसंख्या 26. पहिल्या षटकामध्ये 19 आल्यानंतर चांगला कमबॅक केला आतापर्यंत गोलंदाज विघ्नेशने. हो हो हो, मस्त मस्त ठेवतोय. अगदी चेंडू आत वळला. पंच दर्शवत आहेत तिथे. टप्पा ऑस्ट्रीच्या बाहेर पडला तर चेंडू आत टर्न होता, इनस्पिंगर होता आणि अशा प्रकारे डॉटनी ते षटक समाप्त केलं. विघ्नेश या गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आहे. आपल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या आणि 2 षटकाची समाप्ती
धावसंख्या आपण पाहतोय एका गडाच्या मोबदल्यामध्ये 26 वर. संजय स्मृती चषक आपण पाहताय. 20वं पर्व, वाटावं सर्वांना गर्व अशी स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, संस्कृतीची स्पर्धा, परंपरेची स्पर्धा. आमच्या लाडक्या संजय बुधाजी पाटील यांना श्रद्धांजली देणारी स्पर्धा. हा छोटासा प्रयत्न जसं योगी सरांनी मगाशी व्यक्त केले की आपल्या गावकऱ्यांचा, आपल्या भाऊ बंधूंचा, आपल्या कुटुंबाचा प्रयत्न. आणि नक्कीच स्वर्ग लोकातून संजयजी पाहत असेल की आपल्या ह्या भावांनी, आपल्या ह्या काकांनी, आपल्या ह्या वडीलधारी माणसांनी, आपल्या गावाने माझ्यावरती भरभरून प्रेम दिलं, तर नक्कीच ते तिकडे परमेश्वराला सांगत असेल की माझ्या गावावरती अगदी आशीर्वाद कायम असू दे. हे फार महत्वाचं. 26 वर एक गडी बाद. आज सुद्धा सूर्यदेवता मध्ये मध्ये लपाछपी खेळते, म्हणजे उन्हाचा जास्त त्रास जाणवत नाही. काल सुद्धा असंच वातावरण होतं. हवा सुद्धा वेगाने इथे वाहू लागली बघा. रंगबिरंगी झेंडे सुद्धा इथे डौलाने लहरतायत, डोलतायत, अभिमानाने, गर्वाने. जरा फास्ट खेळा प्लीज, इतका जास्त गॅप घेऊ नका 2 षटकांमध्ये. षटक संपल्यानंतर आपण लगेचच पुढचं षटक सुरू केलं पाहिजे. हा बघा स्क्रीनवरती आपण झेंडा पाहतोय, संजय स्मृती चषकाचा बॅनर, लोगो, वाघाचं लोगो आहे. वा, डेंजरस. स्लॉगचा प्रयत्न पुन्हा एकदा. बॅट चेंडूचा संपर्क होत नाहीये. मेरिट काय चेंडूचं बघा, ऑब्स्टिकचा सोडून जाणार चेंडू आणि तुम्ही त्याला खेचताय कुठे, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगच्या दिशेने. असं होणं शक्य नाहीये, कठीण जाईल. चांगली बॉलिंग सुरू केली यतीनने. फ्लाईट दिली, फुल टॉस आणि उडवलाय तिथे. फुल टॉल मिळणार नाहीये तर झेल टिपला जातोय. कौकॉरच्या जवळ त्या ठिकाणी अनेक झेल टिपले गेले आणि ती जागा लकी ठरते प्रत्येक फिल्डरला. फलंदाज बाद. तिथे परवानी मिळाली ती फुल टॉस स्लोअर होता, त्या कारणाने मिस टायमिंग झाला, पण तो खूप उंच गेल्या कारणाने मस्त जज करण्यामध्ये वेळ मिळाला फिल्डरला आणि फिल्डरने तिथे कुठली पण चूक न करता पियुषने झेल आपल्या सुरक्षित हातामध्ये विसावून घेतला आणि दुसरा धक्का लागलाय. आदित्य आणि हेमंत असे बाद झालेत. नक्षत्र चौदरपाडा संघ इथे ज्युनियर बॅटिंग करतोय, त्यांना दुसरा धक्का लागलाय. आणि न्यू आई एकविरा नानकर संघ इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या वेगाने फुलली, 19 आणि 7 पहिल्या 2 षटकांमध्ये. नवीन बॅट्समन जितेश इन ॲट 4. 2 धक्के, धक्क्यातून सावरणं महत्वाचं आहे. संजय स्मृती चषकाचा आज सांगता 16 असेल आणि आज सर्वांचे लक्ष आहेत ते बक्षिसांवरती आणि प्रत्येक खेळाडूवरती बारीक बारीक लक्ष असणार आहे की कोणता खेळाडू चमकला. इथे मात्र हॅमर्टचा प्रयत्न होता पुन्हा त्याच्याच दिशेने. तोच आहे पियुष ज्याने पुन्हा एकदा टिपलाय. सेकंड इन अ रो. ओळीतला दुसरा झेल आणि लागोपाठचा दुसरा धक्का दिलाय गोलंदाज इथे पाहतो यतीनने. बनवतात आधी केळीवाली असायची, आता चिंबोरीवाली. याच्या पुढे काय असणार आहे काय माहिती नाही, परंतु प्रत्येक गाणं आता मराठी संगीताला पुढे घेऊन जात असतं. टॉपला चालणारी गाणी, काही पण लिहा, फक्त तुमचं अगदी नाचवणारं संगीत पाहिजे आणि संगीत आता महत्वाचं आहे. अगदी रॉकिंग सॉंग्स आता गाजतायत. संजू राठोड सुद्धा रॉकस्टार झालाय. धावसंख्या 26 वरती रॉकिंग बॉलिंग करतोय यतीन आणि तो आहे आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. क्या बात आहे. सकाळी सुद्धा दिगंबर या संधीला पाहत होता, त्यांनी सुद्धा लागोपाठचे 2 धक्के दिले होते. परंतु इथे मात्र या संधीचं सोनं करेल का यतीन आणि फेस करेल त्याला प्रतीक नावाचा फलंदाज. 5व्या क्रमांकावरती जो आलाय त्याला कानमंत्र दिले हरेशने. हरेश ओपनिंगला आलाय, त्याला जास्त संधी मिळत नाही. 4 चेंडूला सामोरं गेला. षटकार चौकार सिंगलच्या मदतीने 11 धावा केल्यात, 1 डॉट खेळलाय. आणि त्यांनी तेच सांगितलं असावं की तू समजदारीने खेळ, सांभाळून खेळ, मला स्ट्राईक दे फक्त, बाकीचा मी किल्ला लढवेन. जशी चुकी झाली होती जय सावृद्ध किरोळी संघाकडून की विनोदने जर स्ट्राईक दिली असती
प्रशांत बजागेला पहिल्याच चेंडूवरती, तर प्रशांत बजागेने सामनाचं चित्र पालटून टाकलं असतं. काय खेळला तो, चॅलेंजिंग त्याने स्पिरिट दाखवलं होतं. शेवटचा त्याने फटका काय अगदी खोदून काढला, हेलिकॉप्टर उडवला होता. परंतु ही तुमची रणनीती तुमची चुकते जेव्हा ना, तेव्हा तुम्ही मोठमोठे सामने गमावू शकता. तोंडाशी आलेला घास अगदी निसटला. म्हणून तुमची स्ट्रॅटेजी फार महत्वाची असते. संयमाने खेळायचं असतं, समजदारीने कॅल्क्युलेशन करून इथे खेळायचं असतं. फ्लाईट दिली, इथे खोदून काढलं. पंचाच्या डोक्याकडून जात असताना वेगाने लॉंग ऑफ तिथे येतोय. एका हाताने ऍक्शन मध्ये फेकी केलीये. फेकी करताना तिथे एक पाय वर होता आणि फेकी केली. तिथे काय झालं तर सक्सेसफुली दुसऱ्या बाजूला काही कोई करे तो कोई भरे. फलंदाज रनआउट होत असताना अजून धक्का लागतो इथे टीम नक्षत्र ज्युनियर चौदारपाडा संघाला रनआउटच्या रूपात. समाप्ती झाल्याचा इशारा पंच रमेश म्हात्रे सरांचा. या षटकामध्ये ए3ने 2 लागोपाठचे धक्के दिले. त्यानंतर तिसरा धक्का तो सांघिक यश होतं, रनआउट. 2 धावा दिल्या आणि क्या बात आहे, 2 गडी बाद केले. जबरदस्त परफॉर्मन्स फ्रॉम येतीन हिअर. 28 धावा, 3 षटकाची समाप्ती. शेवटचे 6 चेंडू असतील आता ह्या धावांना, ह्या ध्येयाला, ह्या टार्गेटला, ह्या गोलला, या लक्ष्याला पुढे नेण्यासाठी. जाऊया आपण डीजे कल्पेश किंगकडे. तर इथे फिल्डिंग थोडीशी सजवली जात आहे. स्किपर काय मंत्र देतोय गोलंदाजाला, ज्याच्यावरती आता शेवटच्या षटकाची धुरा आहे, ज्याला आपण आतिषबाजीचं षटक समजतो. हाणामारीचं आपल्या ग्रामीण भाषेमध्ये म्हणायचं झालं तर हाणामारी करून देईल की अगदी कंट्रोल बॉलिंग करेल, हे फार महत्वाचं आहे. पियुष आहे ज्याने कंट्रोल झेल टिपले आणि काय फिल्डिंग केली त्या काऊ कॉर्नर झोनकडे, आणि त्याच्यावरती आता जबाबदारी बॉलिंग करण्याची. फिल्डिंग चांगली, बॉलिंग बघायची. आपल्या समोर हरेश जो ओपनिंगला आला होता, बॅट फिरली थोडीशी तिथे, अगदी स्टिकर जवळ हा टप्पा लागला. डायरेक्ट फुल टॉस होता, त्याला उडवता आला नाही, उचलता आला नाही. मिस्टामिंग स्ट्रोक झाला, तो वेगाने गेला होता अगदी बॅटवर. सिंगल मिळाली धावसंख्या 29 वर ज्युनियर नक्षत्र चौदारपाडाची. हॅमरचा प्रयत्न होता, बदल आली ते अजिबात नाहीये. शॉर्ट ऑफ गोल्डन टप्पा पडला, खाली राहिला आणि चेंडूकडे नजर होती फटका मारताना, परंतु शॉर्ट सिलेक्शन चुकीचं ठरलं. परंतु नुकसान नाही, फायदा चांगलाच झाला, कारण स्ट्राईकला हरेशला आणलं, हे महत्वाचं होतं. हे महत्वाचं असतं कधी पण रोटेशन, जे विनोद बजागेला करता आलं नाहीये आणि परिणाम तो आलेला सामना गमावला. प्रथमनी धाव काढली, हरेशला चान्स दिली, धावसंख्या 30 वर. यावेळेला हरेश आडव्या बॅटचा प्रहार करतोय, पण विकेट किपरच्या मागे जात असताना तिथे चेंडू फ्लाय झाला आणि स्ट्राईक रोटेट केली जाईल, कारण बॅट मधून धाव आल्यानंतर तुम्हाला स्ट्राईक बदलायची आहे आणि लेग बाईज किंवा बाईजच्या रूपाने धाव मिळाली तिकडे तर तुम्हाला स्ट्राईक बदलायची नाहीये, असा नियम आहे ह्या संजय स्मृती चषकाचा. धावसंख्या 1 पुढे सरकते हळूहळू, परंतु कंट्रोल बॉलिंग करतोय पियुष. फुल टॉस दिलाय आणि तिथे हो 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 सूर मारलेला, डायव्ही मारली ती तिथे, परंतु चेंडू निसटला. प्रयत्नाला दाद दिली पाहिजे, थोडस तिथे नजर कमी पडली. स्वतःला अगदी झोकून दिलं होतं. हे डेडिकेशन आहे क्रिकेटबद्दल, समर्पण आहे क्रिकेटबद्दल, की माझ्या संघासाठी, माझ्या नावासाठी, माझ्या गावासाठी, माझ्या क्रिकेटसाठी मला बेस्ट ऑफ बेस्ट द्यायचंय. धावसंख्या 33. पुढचा सामना मुठवल मकरंद स्पोर्ट्स विरुद्ध जय हनुमान स्पोर्ट्स चौदारपाडा या टॉस साठी. धावसंख्या 33.
हो हो हो, दांडी गोल, स्विंगिंग डिलिव्हरी, स्विंगिंग अँड मिस, 3 फळाची फलंदाज बाद. आपण जर रिप्ले बघितलं, रिलीज करताना फिंगर रोल केले होते, लेग कटरचा प्रयत्न केला होता आणि तो फुलरलेचा लेग कटर होता बघा रिप्ले मध्ये दाखवला जातो. वाह क्या बात आहे, अगदी 3 फळाची लास्ट गो. शेवटचा चेंडू पायाच्या जवळ आधी टाकला, डाव्या ष्टीच्या बाजूला तिथे जात असताना पायाला लागलाय आणि पंचांनी इथे सिग्नल नक्कीच करणं गरजेचं आहे. यस केलंय सुद्धा बुराडे सरांनी आणि षटक झालं समाप्त. चौथं सुद्धा सर्व षटकाची समाप्ती मित्रांनो. धावसंख्या उभी केली ते ज्युनियर नक्षत्र चौदरपाडाने 34 आणि 35 धावांचं आव्हान सेट केलंय नानकर संघापुढे. आई एकविरा नानकर संघापुढे सामना जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज. तर मित्रांनो आपण सेकंड सेशन दुसऱ्या फेरीला सुरुवात करतोय. मकरन स्पोर्ट्स मुठवल विरुद्ध जय हनुमान चौदरपाडा. 3 ओव्हरचा मुकाबला. अजितजी पाटीलच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. 7 स्टार मधील एक स्टार आमच्या असोसिएशनचे संस्थापक अनंत केणे यांच्या खांद्याला खांदा लावून जे कार्य करतात अजित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. मुठवलच्या कॅप्टनचा छापा कॉल आणि छापा चालाय. हेड इट इज. धन्यवाद सुजितजी. अजितजी पाटील आपण असं नसतं व्हा. कॉल साठी भांडण केलं होतं, यामधलं गुपित काय? काही नाही असं. ते पण म्हणा की मी बोलतो पण तुम्ही जिद्दत ठेवली. असं वाटतं की टॉस जिंकणार होते हेड. हो नक्की. म्हणजे कुठे पाया पडले? गावामध्ये गणपती मंदिर. काय निर्णय आपला? क्षेत्रक्षण. यालाच म्हणतात भांडून घेणं, असं म्हणतात. म्हणजे काय म्हणतात, हिसकावून घेणं. कसं वाटतं हे संजय स्मिथचं फिलिंग? एक सामना खिशात घातलाय, आता तयारीमध्ये काय चेंजेस केलेत संघामध्ये किंवा अगदी अजून तुमचा आत्मविश्वास? हो नक्की. काय नक्की? आत्मविश्वास. चला तुम्हाला फिल्डिंगसाठी उतरायचंय. बॅट माफ करा, किती धावा 3 षटकामध्ये योग्य वाटतात तुम्हाला ही फाईट देण्यासाठी? 30+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. तुम्ही ह्या अंगामध्ये चॅम्पियन पदापासून अगदी थोडक्यामध्ये 2 वेळा निसटलेत आणि ह्या स्पर्धेसाठी वेगळी तयारी केली का, की आता काही करून अगदी जीवाचं रान करून चॅम्पियन पद पटकायचं? कारण तुमच्याकडून 2 वेळा निसटली संधी. प्रयत्न तर करणारच आहे, 100% देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही वेळेच्या आधी सुद्धा सकाळी आले होते, हे तुमचं स्पिरिट खूप आवडलं आम्हाला. आणि तुमच्या संघाचा जो बॉडी लाईन होती, बॉडी भाषा होती, शरीर भाषा, ती अगदी फायटिंग होती. तुमच्या संघामध्ये स्पेशली तुमचं लक्ष जास्त कुठल्या खेळाडू होते की जो अगदी येणाऱ्या काळामध्ये उभरता तारा असेल? आदित्य वाकडे आहे, प्रतीक वाकडे आहे, अजून अविनाश वाकडे आहे, पंकज वाकडे आहे. हे उगवते सितारे असतील. आणि आपला ओम साई अमनेलवाड क्रिकेट असोसिएशन आहे, यांचा तुम्हाला किती फायदा होतो? तुमच्यावरती कशा प्रकारचा तुम्हाला इथे पाठबळ मिळतं की या संस्थेने आपल्याला पुढे घेऊन जाण्याचं पूर्णपणे धाडस केलंय? काय नाही, रेग्युलर नियम वगैरे चांगल्या त्याच्यामुळे सर्व खेळाडूंना संधी भेटते. ठीक आहे, हरकत नाही. आपल्याला माईक थोडंसं साथ देत नाही, हरकत नाही, तुम्हाला साथ मिळणार आहे. हे आमच्या 7 स्टारची. तर टॉस जिंकलाय मकरन स्पोर्ट्स मुठवलच्या कॅप्टनने. त्यांनी निर्णय घेतलाय बॉलिंग करण्यासाठी, बॅटिंगसाठी निमंत्रित केलंय जय हनुमान चौदरपाडीच्या टीमला. धन्यवाद. ओव्हर टू कॉमिटी बॉस योगी पाटील देयर. हॅलो चेक. धन्यवाद मनोज कारवे सर. दोघांनी मात्र पाहिलं तर संघनायकाने या चांगला मनोगत तिथे मात्र व्यक्त केलं. खास करून चौदरपाडा संघाच्या कॅप्टन मात्र ज्या आपल्या भावना आहेत त्या मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे मांडल्या गेल्या. हॅलो हॅलो हॅलो.
उपस्थित धावांचं लक्षात मात्र या ठिकाणी पाठलाग केला जाणार का? एकविरा स्पोर्ट नाटकर संघाची सलामी जोडी तुम्ही पाहू शकाल. ऋतिक आणि समीर हे दोघे जण आपल्याला पाहायला मिळतात आणि षटकाला सुरुवात करते गोलंदाज मित. शेवटचा सामना पहिल्या फेरीतील आणि यानंतर सर्व जे सामने आहेत ते मात्र तुम्हाला 3-3 षटकांचे मात्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. पहिला चेंडू बॅटची लिडिंग एज आणि चेंडू मात्र पाहू शकाल डिक्लेअर झोन मध्ये चाललाय सिंगल धावेसाठी. दोघे संघ जर पाहिले तर दोघांकडे 9 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचमुळे पाहतो की या संघांची बांधणी केली गेली आणि दोघांना मात्र या ठिकाणी चांगली संधी मिळाली. कारण सुरुवातीला आपण ज्यावेळी लॉट्स पाडले त्यावेळी मात्र असं वाटलं होतं की मात्र आजच्या दिवसामध्ये फक्त आपल्याला 8 संघ पाहायला मिळतील, परंतु शेवटच्या क्षणाला दोन्ही टीमला मात्र संधी दिली गेली आणि आज त्या संधीचं मात्र सोनं करणार का? यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या फेरीला सुद्धा सुरुवात करतो आणि अवघ्या 10 मिनिटांनंतर सर्वांना मात्र त्या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी मी विनंती करतो की आपण घेऊ शकता. 10 मिनिटांनी जेवणाला मात्र सुरुवात केली जाणार आहे आणि या ठिकाणी दांडी घेऊन जबरदस्त अगदी एस्टाच्या रोखण्या चेंडूच्या हाताली मीत कडून पाहायला मिळाली आणि पहिली विकेट साधतात त्याच्या खात्यामध्ये आपण पाहतोय फलंदाज बाद. परतला समीर ज्याने पहिल्या चेंडूचा मात्र सामना करण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु त्याला मात्र पाहू शकाल मीतने पूर्णपणे बीट केलाय. आज सोजरपाडा गावातील सुद्धा आपल्याला 2 संघ आजच्या लॉर्ड्स मध्ये पाहायला मिळतात. कारण सुरुवातीला आपण जर पाहिले तर थिंक जर्मन सोजरपाडा संघाने पहिला सामना जिंकला जरूर, परंतु आता नक्षत्र सोजरपाडा संघ आपण पाहतोय, ज्युनियरचा संघ पाहतोय आणि तिसऱ्या क्रमांकावरती आता मात्र पाहायला मिळतोय या नवीन फलंदाज जय आलाय. ऐतिहासिक क्रीडानगरी फुलफेस क्रीडांगण नाही, परंतु या मैदानावरती अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण कव्हर करतोय आणि आज संजय स्फूर्ती चषकाला सुद्धा पाहतो की 20 वर्षे पूर्ण कंप्लीट झालेली आहेत. सुरुवातीला आपण चापात नाक्यावरती ही स्पर्धा होताना पाहायचो, परंतु तिकडे आता मात्र पाहिले तर क्रीडांगण उपलब्ध नाहीये आणि त्यानंतर मात्र या क्रीडांगणाची आपल्याला साथ मिळाली. ओ चेंज ऑफ पेस आणि पाहू शकाल दोघांमध्ये हेजिटेशन, कॉलिंग बरोबर नाही आणि तिथे मात्र फलंदाज बचावला गेला. जर चेंडूला मात्र व्यवस्थित कलेक्शन केलं असतं तर आय थिंक अजून एक विकेट्स मात्र या ठिकाणी पडण्याची दाट शक्यता होती, परंतु दोघेही आपापल्या कॉपिंग करेजमध्ये सुखरूप पोहोचले गेले. हे दृश्य पहा, अगदी बॉडीला चेंडू ब्रश झालाय, त्याच्यानंतर पाहू शकाल बॅटरनं कुठल्या प्रमाणे तिथे प्रयत्न केला नाही. नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज वेगाने पलत आला आणि तदनंतर मात्र आय थिंक गोलंदाजी एंडकडे सुद्धा संधी निर्माण झाली होती, परंतु चेंडू हातातून निसटला. चेंडू निसटला हे ठीक आहे, परंतु सामना निसटला तर मात्र कुठेतरी या गोष्टींचा मात्र त्या ठिकाणी विचार केला जाऊ शकेल. परंतु चांगली सुरुवात मीतकडून पाहतो, राऊंड द विकेट तो मारा करतोय. ओ फुलटॉस क्रॉस मध्ये फटका, कनेक्शन प्रॉपर आहे, मिडविकेट फिल्डर जरूर आहे, परंतु त्याच्या आबाक्याच्या बाहेर चेंडू चालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चेंडू त्याच्यावरती तसा समाचार घेणं गरजेचं होतं, तसा मात्र समाचार घेतला फलंदाजानं आणि तब्बल ऋतिकच्या बॅटमधून निघाला हा पहिला चौकार. हो अजून एक चांगला स्ट्रोक, परंतु चेंडू चाला डिक्लेअर झोन मध्ये. खोदा पहाडवर निकला चुवा, म्हणजे मेहनत जास्त केली परंतु रिझल्ट मात्र त्या ठिकाणी हवा तसा मिळाला नाहीये. एकच धाव मात्र तिथे मिळेल, पंच चेंडूची मागणी करतायत, लगेच पूर्तता करावी. या स्पर्धेमध्ये चेंडू भरपूर हरवले गेले आणि त्याचा आम्हाला काही भय नाही, कारण आमचे जे पुरस्कर्ते आहेत ते दोघेही दिलदार मनाचे आहेत. सावधचे उद्योजक राजू पाटील आणि माजी उपसरपंच राकेशजी धिगाडकर यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेमध्ये चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून या स्पर्धेच्या वतीनं आमच्या आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. व बॅकफुलला जाऊन स्क्वेअर विकेटला आय थिंक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू एक्झॅक्टली थर्डमॅनला मात्र पाहू शकाल तिकडे मात्र कुठली सीमारेषा नाही, डिक्लेअर झोन आहे, पाहू शकाल वेगाने निघून गेला आणि अखेर एक सक्सेसफुल षटकाची मात्र समाप्ती आपण म्हणू शकतोय. कारण फक्त 8 धावा मात्र मीतनं खर्च केला आणि एक सफलता मात्र त्या ठिकाणी प्राप्त केली. टेनिस बॉलचा आपण विचार केला तर एखाद्या गोलंदाजाने अंडर 10 जर धावा खर्च केला तर मात्र तो स्पेल आपण चांगला म्हणू शकतो. अगदी इकॉनॉमिकल षटक राहिलं मीच लक्ष आपण जर पाहिलं तर
35 धाबांचा आहे. म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी 27 धावांची गरज. हा सुद्धा पाहतो की थोडंसं क्लायमेटमध्ये चेंजेस पाहायला मिळतोय, कारण काल सुद्धा दुपारच्या सत्रामध्ये आपण जसं पोहोचलो तसं मात्र सावली ऊन मध्ये लपंडाव पाहायला आपल्याला, आणि आज सुद्धा मात्र तेच दृश्य पाहतोय. पण तो क्रिकेटमध्ये आजचा आपण जर खेळ पाहिला, आजच्या दिवसाचा खेळ पाहिला, तर आज फलंदाजाने मात्र चांगली फटकेबाजी दाखवली आणि प्रेक्षकांना मात्र मंत्रमुग्ध केलं. कारण मध्ये 2 दिवसात आपण खेळामध्ये पाहिलं तर पूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व ठरलं होतं, परंतु प्रेक्षकांना काय हवं असतं की चांगला क्रिकेट, मोठे फटके यावे. त्यांना मात्र मोठे फटके पाहण्यासाठी तो आनंद होतोय. तो आनंद आज प्रत्येक फलंदाजाने मात्र या ठिकाणी सादर केलाय. आणि आता मात्र गोलंदाजासाठी प्रत्येकचा मात्र या ठिकाणी वापर केला जातोय. आणि प्रत्येक सुद्धा आय थिंक राऊंड द विकेटनेच मात्र त्या ठिकाणी मारा करण्यासाठी प्रयत्न करतोय. चांगली लाईन आणि आज चांगली क्वालिटीची पंचगिरी पाहतोय. पंच रमेश म्हात्रे सर असतील, पंच संदीप म्हात्रे सर असतील आणि पंच कृष्णा बोराडे सर असतील. चांगली कामगिरी सातत्याने या स्पर्धेमध्ये आपण यांच्याकडून पाहायला मिळाली. आणि हीच अपेक्षा असते की एका आयोजकाकडून की या पंचांनी चांगली कामगिरी करावी. हो, पुन्हा मात्र 30 लेंथ. आता मात्र थोडासा उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला जरूर, परंतु बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय प्रत्येकच्या या स्पेल मध्ये. धाबा शोधतायत येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर अजूनही यतीनचं येणं बाकी आहे. आय थिंक योगेश टाकी इन ऍक्शन मध्ये नाही आज आहे. तो सुद्धा एक चांगला खेळ साकारू शकतोय. पियुष चांगली बॅटिंग करू शकतोय. लो फुटा चेंडू सरळ बॅटिंग ऑफ केलाय. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. हे युवा आर्मी आहे, येणारा भविष्य. चौदरपाडा गावातील आपण पाहतोय, म्हणजे चौदरपाडा गावात सुद्धा मात्र अनेक खेळाडू घडतायत. आणि त्याचमुळे पाहतो की या गावातून तब्बल 3 संघ आपल्या या असोसिएशनच्या अंतर्गत खेळताना पाहायला मिळत आहेत. नक्षत्र खूप मोठं पुराणं आय थिंक जुनं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि ते सातत्य टिकून ठेवलं या सर्व खेळाडूंनी. आपल्या गावाची आणबाण शान राखण्याचा ते प्रयत्न करतायत. ओ चेंज पेस पडल्यानंतर खाली राहिलाय. काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत या ओव्हरमध्ये. हा तिसरा डॉट बॉल. अप्रतिम खेळ. रिप्ले मध्ये पहा. काय असं वाटतं की एखादा कॉईन खेळपट्टीवरती त्यांनी ठेवलाय, आणि त्याची बॉलिंग शैली जर पाहिली तर अगदी अगली वेगळी आहे. जसं तो मात्र पंचांना क्रॉस करतो, एक छोटीशी उडी घेतोय, आणि आता मात्र चेंडून उडी घेतली अगदी समोरच्या दिशेने. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक होता, अगदी लेझी झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला असं वाटलं की मात्र त्याच्याकडे आगीचा गोला आलाय की काय, परंतु नाही, तो चेंडू होता. त्याला शेवटच्या क्षणी समजलं आणि मात्र त्याने कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. पकडला झेल आणि समाप्त झाला या ठिकाणी जयचा खेळ. दुसरा धक्का लागतो टीम एकविरा नांदकर संघाला. चला, जेवण सुरू झालेलं आहे. जर कोणाला जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपण या ठिकाणी घेऊ शकता. आणि ही विनामूल्य सेवा आहे मित्रांनो, सर्वांसाठी, उपस्थित क्रीडारसिकांसाठी, खेळाडूंसाठी, आमच्या उपस्थित मान्यवरांसाठी. सगळ्यांनी या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि आमचे अन्नदाते आहेत केपी सर, त्याचप्रमाणे गौतमजी पाटील, विकास पाटील यांच्या माध्यमातून ही संकल्पना या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. त्यांचे मनापासून आभार. नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये येतील, आणि त्याची विकेट सुद्धा धोक्यात. अकुटापाचा चेंडू होता. एक क्षण वाटलं होतं चेंडूला मात्र भिडकावून देईल अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु मैदानाच्या आतमध्ये टिपला गेला झेल. आणि गोलंदाज आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येकचं सक्सेसफुल षटक राहिलं. फक्त त्याने एक धाव खर्च केली आणि विकेट प्राप्त केल्या 2.
फलकावरती धावा लागल्या गेल्या 9 लक्ष पाहिल्या तर 35 धावांचा आणि काय जबरदस्त कामगिरी या ठिकाणी आपल्याला नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा संघाच्या गोलंदाजाकडून पाहायला मिळाली. फक्त इथे मात्र पाहिलं तर गोलंदाजांनी या 9 धावा खर्च करत 3 विकेट प्राप्त केल्या. म्हणजे समीकरण पाहिलं तर 12 चेंडूच्या खेळामध्ये आता मात्र विजयासाठी अजूनही 26 धावांची गरज. जबरदस्त स्कोरिंग सध्या आपण पाहतोय याच गावातील सुपुत्र मिस्टर हॅरी, आणि हॅरीची आम्हाला साथ नेहमीच ALPLच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मिळत असते. गोल्डन फिंगर ऑफ सावध. तिसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज आदित्य. परंतु मित्रांनो कुठेही जाऊ नका, मॅच ऑफ आफ्टरनून, कारण यानंतर बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. मकरंद स्पोर्ट मुठवल विपक्ष जय हनुमान चौदरपाडा. हो, आणि आय थिंक अजूनही पाहिलं तर चौदरपाडा गावातून एक संघ या असोसिएशन अंतर्गत खेळतोय जे विकी स्पोर्ट या नावानं. मी पहिल्यांदा पाहिलं होतं की एखाद्या स्पर्धेमध्ये आमने गावातून 8 संघ खेळले होते, आणि मला तर असं वाटतं की हा दुसरा गाव असेल की त्या गावातून 4 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे जास्त लोकसंख्या असणारे हे गावं आहेत. अगदी बागफुटा जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, आणि चेंडू सरळ चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करतायत, परंतु आता असं वाटतं की कुठेतरी फलंदाजांवरती प्रेशर वाढला, आणि त्या अनुषंगाने लक्ष सुद्धा आता मात्र त्यांच्यापासून अगदी दूर चाललाय. 10 धावा फलकावरती, आणि आता विजयासाठी 11 चेंडूमध्ये 25 धाब्यांची गरज. म्हणजे लक्ष जर पाहिलं तर जास्त दूरवर नाहीये, परंतु कुठेतरी फलंदाज मात्र प्रेशर घेत आहेत. जर तुम्ही इथून चांगली प्लॅनिंग केली तर मात्र जरूर या मॅच मध्ये तुम्ही बाउन्स बॅक करू शकता, आणि तो खेळ आज मात्र या ठिकाणी ऋतिक आणि यशला मात्र साकारावा लागेल. हो, फटका हवेत केला. इथे सुद्धा झेल होण्याची दाट संभावना आहे, नाकारता येऊ शकणार नाहीये, आणि त्याने पकडला सहजसोपा झेल. अजून एक विकेटचं पतन, फलंदाज बाद. कुठलाही फलंदाज मात्र त्या ठिकाणी स्थिरता दाखवू शकला नाहीये. तग धरून मात्र तो ठिकाणी किल करू शकला नाही, आणि त्याचाच दृष्टिकोन आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तब्बल स्वस्तात 4 गडी ते गमावले, आणि 4 पैकी 3 फलंदाज जे पाहिले ते शून्यावरती बाद झाले. एकाच्या बॅटमधून आपल्याला एक सिंगल धाव पाहायला मिळाली. ऋतिक सलामीवीर जरूर आले, परंतु त्याच्या सुटला विघ्नेश आलाय 6व्या क्रमांकावरती. हो, चांगला चेंडू, परंतु ऑफस्टिकच्या थोडसा बाहेरून चाललाय, आणि त्यात पाहू शकाल पंचांचे दुनिया समांतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर वेळानंतर ही सिंगल धाव एक्झॅक्टली एक्स्ट्राच्या स्वरूपात. आय थिंक मागील 5 चेंडूंमध्ये पाहिलं तर एकही धाव मात्र या ठिकाणी जोडली नव्हती, आणि ही अवांतर धाव मात्र पाहायला मिळाली. लोपुटा चेंडू सरळ बॅटला ऑफ करण्याचा प्रयत्न, आणि पाहू शकाल गोलंदाज संत गतीने चाललाय, आणि अखेर शेवटच्या क्षणाला त्याने मात्र इष्ट उद्ध्वस्त केल्या. त्याला असं वाटलं की मागून बुलेट ट्रेन नाही तर रिक्षा येते, त्यामुळे तो संत गतीने गेला, परंतु अखेर रिझल्ट मात्र चौदरपाडा संघाच्या बाजूने लागलाय, आणि हा 5वा धक्का लागलाय टीम आई एकविरा स्पोर्ट नानकर संघाला. म्हणून सांगतो की क्रिकेटच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये जेव्हा आपण खंबीरपणे उभे राहतो ना, त्यावेळी तुम्हाला अलर्ट राहणं फार गरजेचं आहे. कारण सध्याची परिस्थिती जर पाहिली, मी नेहमीच सांगतो की सरडा कमी रंग बदलतोय, परंतु माणसं जास्त रंग बदलतायत. अकरा धावा फलकावरती 5 विकेट्स आतापर्यंत या ठिकाणी गमावले, आणि त्याचमुळे आपण पाहतो की या ठिकाणी नवीन फलंदाज भूषण आला 7व्या क्रमांकावर. 5 पैकी 4 फलंदाज शून्यावरती बाद झाले. असं वाटलं होतं की आज यंग टॅलेंट नानकर गावाचा पाहायला मिळेल, परंतु पूर्णपणे त्या ठिकाणी त्यांची परिस्थिती पूर्णपणे या बिकट आपण पाहतोय नाजूक आहे. हो, चेंडूचा अर्थात पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यानंतर शेवटच्या क्षणाला मात्र त्यांनी स्वतःवरती कंट्रोल केलं, कारण चेंडू मात्र हवं तसा नव्हता, स्वेर होता, आणि वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव मात्र खर्च करतो गोलंदाज आदित्य. 12 धावा फलकावरती लागला गेला. तिसरा षटकाचा केला समाप्तीच्या वाटेवरती सध्या आपण पाहतोय, कारण
आतापर्यंत पाहिले तर या ठिकाणी 3 लिगल चेंडू मात्र या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. अगदी त्याच्या रोखाने पाहू शकाल, अगदी बॉडीला चेंडू ब्रश झाला की जरूर विकेट किपर चेंडूवर पोहोचतोय. आणि पंच सांगताय की चेंडू आणि बॅट मध्ये या हलकासा संपर्क होता. क्रिकेटमध्ये पंचांना अगदी देवता संबोधला जातोय आणि जरूर पाहू शकाल त्यांची अपार मेहनत. आमची ही तिन्ही त्रिमूर्ती ही पंचांची आपण जोडी पाहतोय. आणि जेव्हा जेव्हा सावध गावामध्ये स्पर्धा होते तेव्हा तेव्हा रमेश म्हात्रे सरांचा पॅनल आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळत असतो. हो, फटका चांगला सजवला अगदी एक्स्ट्रा कव्हरला, परंतु प्रोटेक्शन लावलाय त्या ठिकाणी. असं वाटतं की या ठिकाणी जी लक्ष्मण रेषा जी पाहतो जी ओलांडण्याचा प्रयत्न करतायत जरूर, परंतु त्या ठिकाणी फलंदाज असफल ठरले गेले. 2 भगवे जेथे तुम्ही पाहू शकाल, अगदी एक ऑफ साईडला आहे, एक ऑन साईडला आहे. अगदी मानाने फडकतायत, कारण ही महाराष्ट्राची आणबाण शान आहे आणि एक्झॅक्टली ते बॉर्डरवरती आहेत डिक्लेअर झोनच्या. एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ऑफस्टिकचा चेंडू होता, ऑन साईडला क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, परंतु चेंडू बॅटमध्ये कोणताही संपर्क नाहीये. पाहू शकाल आपल्यामध्ये आज इंस्टाग्राम फेम अर्थात एक जबरदस्त कलाकार देवरुंगचे आपले भूमिपुत्र आहेत राहुलजी पाटील यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. एकविरा नानकरच्या स्पर्धेमध्ये राहुल पाटील यांनी मात्र एक जबरदस्त त्या ठिकाणी ऍक्ट केली होती आणि जरूर इथे सुद्धा मात्र त्याची एखादी छोटीशी झलक आपल्याला पाहायला मिळू शकेल. चला त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. 6 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 20 धाबींची आवश्यकता. 15 धावा धाफलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या आणि आता मात्र पाऊस केला पुढील जो सामना आहे त्यासाठी तर मात्र दोन्ही संघाचे खेळाडू आता मात्र वॉर्मअप करतायत. मकरंद स्पोर्ट मुठवल विपक्ष जय हनुमान चौदरपाडा. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी हरीशचा मात्र या ठिकाणी वापर केलाय. चला स्पीडअप करायचा मित्रांनो, कारण भरपूर सामने अजूनही मात्र या ठिकाणी आम्हाला खेळवायचे आहेत. सहा चेंडू आणि 6 मध्ये आता मात्र 20 धावा होणार का प्रयत्न करतायत. जबरदस्त चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवलं सावाच्या प्लॉट मध्ये. 6 धाबांसाठी षटकार. उदवी माते पावग माझे नवसाला परतो आज एकवीर आई मात्र या ठिकाणी नानकर संघाला पावणार का, ज्या आईच्या नावाना संघ सातत्याने मात्र प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळतोय. पहिल्या चेंडूवरती आगास केलाय फलंदाज ऋतिक जो सलामीला आलाय तो मात्र या ठिकाणी या सामन्याला कलाटणी देणार का, या सामन्यामध्ये तो पलटवार करणार का. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 14ची गरज. फटका चांगला पाहायला मिळतोय, फटकेला उंची जास्त मिळाली आणि त्यात मुळे पाहतो की लॉंग ऑफच्या फिल्डर कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी चूक केली नाहीये. ऋतिक एक आक्रमक बॅटिंग त्याने रूप धारण केला होता, परंतु त्याचा वादळ जो निर्माण झाला होता त्याच्या नावाचा तो मात्र वादळ शांत केला गोलंदाज हरेशनं आणि अजून एक विकेटचा पतन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला सर्वांसाठी एक गोड बातमी आहे की जेवणाला सुरुवात झालेली आहे. कुणाल भामरे आपण सुद्धा जेवण करून घेऊ शकता. प्रत्येकासाठी ही सेवा आहे मित्रांनो, विनामूल्य सेवा आहे. आणि कुणाल भामरे सुद्धा एक फेमस रील स्टार आहेत. 41-42 त्यांचा हा लकी नंबर. पण तो निश्चितपणे समीर ठाकरे आमच्यामध्ये नाहीतर परग्या पोलीस स्टेशनसाठी कॉल जरूर गेला असता. आणि कुमार रणधूचे ते बॉडी फिटनेस मॅन आहेत, कोच आहेत त्यांचे ते. हो, इथे मात्र पावसाळी मिस्टेक घडली गेली. दोघांचा भांडण. लक्ष आमचा कुणालकडे होता, परंतु चेंडूने सीमारेषा फाडली, चिरली आणि ह्या येतात नशिबाच्या 4 धाबा टीम नानकर संघासाठी.
3 चेंडूमध्ये 10 धाबा जोडल्या गेल्या. अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि 3 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी एकविरा नांदकर संघाला 10 धाब्यांची गरज. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन, तिसऱ्या चेंडूवरती आला चौकार. नवीन फलंदाज पाहू शकाल जतीन आलाय, त्याच्या बॅटमधून मात्र पहिल्या चेंडूवरती निघाला चौकार आणि इथे मात्र 3 मध्ये 10 धाबा जोडल्या जाणार का? प्रयत्न करतायत लिडिंग एज, चेंडू चालला डिक्लेअर झोन कडे. सामना अजूनही संपला नाहीये कारण 2 चेंडू तुमच्याकडे आहेत मित्रांनो. कारण हीच वेळ असते हिरो बनण्याची आणि जर तुम्ही इथे हिरो बनले तर निश्चितपणे तुमच्या गावामध्ये आज दिवसभर मात्र तुमच्या नावाचा बोलबाला पाहायला मिळू शकेल. कारण 2 चेंडूमध्ये आता विजयासाठी इथून 9 धाब्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी असणारी स्पर्धा, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमीच म्हणतो की शेवटचा चेंडू, शेवटची धाव जोपर्यंत जोडली जात नाहीये तोपर्यंत कोणता संघ विजय होईल याची आपण प्रचिती देऊ शकणार नाहीये. मिडॉनला क्षेत्ररक्षक त्याने पकडला, अगदी सहसोपा झेल आणि अजून एक झाला फलंदाज त्या ठिकाणी फेल. चेंडूला सुद्धा मात्र अगदी हवेत उडवला आणि झेलबादच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी फलंदाज बाद होऊन निघून गेला. जरूर त्या चौकारानंतर एक अशा पल्लवीत झाल्या होत्या नांदकर संघाच्या, परंतु त्या सुद्धा मात्र निराशा झाला. शेवटचा चेंडू शिल्लक, एक पाऊल दूर आणि तो आला चेंडू लीगल आणि अखेर दुसरी फेरीमध्ये पदार्पण केला टीम नक्षत्र ज्युनियर सोदरपाडा संघानं. सो अभिनंदन टीम सोदरपाडा, हार्ड लक नांदकर. चला एक संघ जिंकला या सामन्यामध्ये, दुसरा संघ आता पुन्हा मैदानाच्या आतमध्ये उतरेल. तो संघ आपण पाहतोय जय हनुमान सोदरपाडा नावानं संघ तो मात्र या स्पर्धेमध्ये उतरलाय. त्यांच्या विरोधात संघ असेल स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल आणि संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतो या विद्यमान पोलीस पाटील उत्तम शेठ पाटील यांचा संघ. देऊया आपण या सामन्यातील लगेचच मॅन ऑफ द मॅच. हरीशची कामगिरी चांगली पाहायला मिळाली, परंतु या मॅच